जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, संडे आहे. संडे म्हणजे आज फॅमिलीसोबत फिरण्याचा दिवस. हप्त्यातून एकच दिवस आम्हाला भेटतो असा. जास्त टाईम स्पेंड करता येत नाही फॅमिलीसोबत. चला तर मग आज मी चाललो आहे कांकरेला जायचं आहे. एवढ्या उन्हातून जातो आहे कारण त्याचं कारण पण असंच आहे की आता सुट्टीचा हा लास्ट संडे आहे अहमदाबादमधला, गुजरातमधला. मग सुट्टी आता मुंबईला जाईल, ती पुन्हा येणार नाही आता मुंबई इकडे अहमदाबादमध्ये. त्यामुळे तिला चाललं आहे फिरायला घेऊन. चला तुम्ही पण या आमच्यासोबत कांकरेला. आपल्या अंकित आहे, तयार झाली मस्तपैकी एकदम. आणि इकडे बघा, इकडे सृष्टी आहे. चला आता निघूया. चला आता चाललो आहे मी. मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी दिल्ली दरवाजावरून रिक्षा पकडले. नेहमीप्रमाणे डोर विंडो इकडे अंकिता बसले. मागं जाऊया आपण. तिथं कांकरेला भेटूया. तुम्हाला आधीमध्ये काय दाखवता येणार नाही. कांकरेला भेटू मित्रांनो. जेमतेम आलो जवळ. बघा हा समोरच आहे, तिकडे कांकरेला. इकडे मंदिर आहे. नंतर आहेच, पण इकडे कसा दिवस म्हणजे भरपूर टाईम लागतो फिरायला. कारण की असं खूप मोठा आहे कांकरेला. एक दिवस पण पुरत नाही, एवढा फिरण्यासारखं आहे भरपूर. जसं आपल्या मुंबईला प्राणी संग्रहालय वगैरे आहे, सगळं आहे इकडे. प्राणी संग्रहालय, मच्छी आहे, परत असं ॲक्टिव्हिटी पण भरपूर आहे. बोटिंग आहे, सगळं काय आहे. मला तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. थोडं पहिलं दाखवतात. मित्रांनो बघा, आलो कांकरेला. पोचलो. हा समोर आहे तर मोठा गेटच कांकरेला. नाही इथून तर मित्रांनो, इथं तिकीट घर आहे. तर तिकीट काढतो मग जाऊया. बघा, हे ट्रेनचं रॅक आहे, हे पुरं भरलेलं असतं. आज पुरा खाली आहे. जरा व्यवस्थित बघायला भेटेल. बघा मस्त आहे खूप. म्हणजे आणि फिरायला पण खूप छान भेटेल. आणि मस्त फिरायला पण मस्त आहे जागा. प्लेस छान आहे. हां, व्यवस्थित तुम्हाला सुद्धा दाखवायला भेटेल. इकडे बघा, इकडे बोटिंगसुद्धा आहे. कांकरे तलाव आहे. बघा खूप मोठा आहे. बघा हा इकडून असं स्टार्ट होतो. बघा इथून ते बघा. इकडे बोटिंग आहेत. हा तिकीट काउंटर आहे इकडे. आणि हा तिकडे पुढे प्लॅटफॉर्म आहे तिकीटचा. आणि अंकित आणि सृष्टी बघा इथं बसला. याच ट्रेनमध्ये तिकीट आहे 72 रुपीज तिघांची. सृष्टीचे हाफ आणि आमचे दोघांचे फूड.
बघा मित्रांनो, ट्रेन आलेली आहे. हे बघा इकडे अशा प्रकारे गाडी बघा, गर्दी बघा. बघा अशा प्रकारे आहे ट्रेन. हे बघा अशा प्रकारे ट्रेन आहे. आणि आम्हाला पुढचाच पहिलीच इंजिनच्या पुढचं जे भेटले बघा. हे इकडं सृष्टी आणि अंकिता बसले पहिल्याच सीटवरती. बघा अशा प्रकारे इंजिन आहे. ना मित्रांनो, 15 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतरला ट्रेन सुटली. हे बघा, हे इकडे असं रेस्टॉरंट्स वगैरे आहेत छोटे छोटे. नाही तर पुढे बघा, पुढे सगळे म्हणजे ॲक्टिव्हिटी वगैरे सगळं काही बघायला भेटेल तुम्हाला. पण मी सांगण्यापेक्षा ते तुम्हीच बघा. चला आज ट्रेनची मजा घेऊया. मित्रांनो, असं बोललं जातं की कांकरिया अहमदाबादची शान आहे आणि हे खूप जुनं तलाव आहे. पण 2008 मध्ये हा तलाव नवीन बांधण्यात आला. या तलावाला 7 गेट आहेत आणि हे गेट सकाळी 4 वाजल्यापासून खोलतात ते 8 वाजेपर्यंत. तिकीट घेतली जात नाही. सकाळी वयस्कर लोक, लहान मुलं म्हणजे एक्सरसाइज साठी वगैरे ओपन केला जातो आणि 8च्या नंतरला तिकीट चालू होते. 2008 नंतर या तलावामध्ये नवीन नवीन ऍक्टिव्हिटी आणण्यात आल्या. लहान मुलांसाठी खेळण्याची वगैरे जागा भरपूर अशी आहे आणि हा तलाव खूप मोठा आहे. जवळजवळ 4.5 किलोमीटर मध्ये हा तलाव आहे. या तलावामध्ये बोटिंग आणि लहान मुलांसाठी सुद्धा ऍक्टिव्हिटी भरपूर आहेत. प्राणी संग्रहालय आहे, मत्स्यालय आहे, अजून भरपूर काही आहे. या तलावामध्ये फिरण्यासाठी पुरा 1 दिवस जर का आपण दिला तर व्यवस्थित सगळं काही बघता येतं. जसं आम्ही ह्या तलावामध्ये आता आमचा 3री वेळ आहे, त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त आमचा फोकस आहे तर मत्स्यालयामध्ये. तर ते मत्स्यालयाचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. इथनं प्राणी संग्रहालय एवढा मोठा आहे की 2 ते 2.5 तास प्राणी संग्रहालय बघायला लागतात. त्याच्यामुळे इकडे म्हणजे पुरा दिवस दिला तर व्यवस्थित पुरा कांकरिया तलाव बघायला फिरायला भेटेल. आता आम्ही खास करून फक्त सृष्टीसाठी आलोय, आणि ते आता सृष्टी मुंबईला शिफ्ट होणार आहे. त्यामुळे तिला कुठेतरी फिरायला जायचं, म्हणून तिला बोललो आपण कांकरियालाच जाऊया. आणि खास फोकस आमचा मत्स्यालय आहे. मत्स्यालय आम्ही अजूनपर्यंत बघितला नव्हता. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे बघा कांकरिया तलाव.
हे बघा, हे इथे ॲडव्हेंचरवाले ॲक्टिव्हिटी आहे. लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, सगळ्यांसाठी आहे ते. आम्ही मागच्या टायमाला केली होती, मी आणि सृष्टी. त्या सृष्टी इथे येऊन खूप रडली होती या ॲक्टिव्हिटीमध्ये. चला मित्रांनो, गाडी कांकर या स्टेशनला पोहोचली आहे, शेवटचं स्टेशन. आणि बघा, ह्या फेरीला सुद्धा खूप गर्दी आहे. अशा 2 ट्रेन आहेत. या ट्रेनला आता आम्ही उतरणार, त्यानंतर हे लोक चढणार, मग जाणार. चला, स्टेशनचा सफर, ट्रेनचा सफर इथंच संपतं. चला, बाय. चला 14 ते 15 मिनिटाचा सफर करून आता आम्ही आलोय. त्याला उतरलो. पब्लिक बघा किती उतरलाय एका ट्रेन मध्ये. आणि इकडे दुसरी लाईन सुद्धा लागली. बघा, हे स्मारक आहे लाल बहादूर शास्त्री यांचं. मित्रांनो, इकडे बोटिंग आहे. 130 पर पर्सन आहे. आता कुठेतरी जाऊया थोडस फिरायला. मला ऍक्च्युअली जायचं मत्स्यालय मध्ये. बघूया तिथे आज ऍक्टिव्हिटी पूर्ण करतोय, किती ठिकाण पूर्ण करते ते बरोबर. जास्तीत जास्त ठिकाण पूर्ण करायचा प्रयत्न करू आम्ही. इकडून आम्ही त्या राम मंदिराचं थोडंसं दर्शन घेऊ, मग पुढे निघूया. चला मित्रांनो, आता आम्ही ट्रेन मधून आलो, स्टेशन मधून उतरून. चला, आणि ही व्हिडिओ आता कंटिन्यू नाही करत, कारण की ही व्हिडिओ असं इकडे करायला गेलो तर खूप मोठी होईल. जवळ हा, नाहीतर मग बघूया. आता 2 पार्ट करतो व्हिडिओचे. आता ह्याच्या पुढचे जे व्हिडिओ दाखवेन ते मी सेकंड पार्ट मध्ये दाखवतो. तर चला, ही व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कशी वाटली हे नक्की मला कमेंट मधून कळवा. मित्रांनो, जरा सपोर्ट करा माझ्या ब्लॉगला सुद्धा. चला, एवढीच इच्छा आहे. चला, ठीक. चला, बाय.